मंडळी, तुम्ही पण वजन कमी करण्याच्या नावाखाली मार्केटमध्ये मिळणारे हे 5 पदार्थ जर खात असाल तर आत्ता सावध व्हा. कारण हे पदार्थ फक्त तुमच्या शरीरासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी घातक आहेत. वजन वाढणे ही सामान्य पण गंभीर समस्या आहे. आजकाल रस्त्यावरून चालताना प्रत्येक 5 पैकी 2 ते 3 लोक हे वजन वाढीमुळे आणि ओबेसिटीमुळे त्रस्त आहेत, परेशान आहेत. आणि ही समस्या फक्त तेच लोक समजू शकतात जे याच्यातून जात आहेत, याला अनुभवत आहेत. शरीरात वाढणारी चरबी फक्त आपला आत्मविश्वास कमी करत नाही आणि फक्त आपला बॉडी शेप बिघडवत नाही, तर आपला संपूर्ण श्वास गुदमरत असतो, आपल्याला थकवा येत असतो, सतत चिडचिड होत असते आणि अशा प्रकारचे ओबेसिटीशी रिलेटेड भरपूर असे प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर आजार आहेत ज्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो. हार्ट अटॅकचा रेट वाढतो किंवा बरेच असे प्रॉब्लेम महिलांमध्ये PCOD, PCOSचा त्रास, थायरॉईडचा त्रास आणि असे कित्येक त्रास, प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होत नाही, भरपूर अशा त्रासांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. त्यामुळे वजन वाढ ही फक्त छोटीशी समस्या नसून भरपूर गंभीर समस्या आहे. आणि त्यात जर तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ चूज करत असाल, रेडीमेड काही खाण्याचा विचार करत असाल, तर आत्ता सावध व्हा. तुमचं वजन याने कमी होत नाही, उलट तुमच्या स्वास्थ्याला याचा त्रास होऊ शकतो. जर तुमचा BMI रेट जो 25 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात असं मानलं जातं. आणि जर तुमचा BMI रेट 30 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ओबेसिटी आहे असं आपण म्हणू शकतो. वाढत्या वजनामुळे डायबेटीज, हाय BP, कोलेस्ट्रॉल वाढणं, हृदयाचे विकार आणि सांधेदुखी अशा आजारांचा आपल्याला सामना करावा लागत असतो. यासोबतच फॅटी लिव्हर, हॉर्मोनचे इम्बॅलन्स होणं अशा पद्धतीच्या लपलेल्या आजारांचा देखील हळूहळू आपल्याला सामना करावा लागणार आहे. आणि वजन वाढण्यासाठी फक्त आपला आहार नाही तर आपली जीवनशैली देखील तितकीच जबाबदार आहे. झोपेची कमतरता, ताणतणाव, शारीरिक हालचालांची कमतरता ही सगळी स्थूलता वाढवण्यामागची कारणं आहेत. समोसा, कचोरी, वडापाव, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ दिसताना जेवढे सुंदर दिसतात, जितके छान वाटतात, तितकेच सगळ्यात जास्त चरबी हेच पदार्थ वाढवतात. आणि यामध्ये काही हेल्दी पदार्थांचा देखील समावेश आहे जे आपण कळत नकळत घेत असतो. वेट लॉस जर्नीमध्ये त्याचा आपण वापर करतो आणि याच्यामध्ये दडलेली साखर, याच्यामध्ये दडलेले प्रिझर्वेटिव्ह याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि यामुळेच आपलं चरबी वाढत असते, आपलं पोट सुटत असतं आणि हे आपल्या लक्षात देखील येत नाही. त्यामुळे यापुढे तुम्हाला मी इथे सावध करत आहे. तुमच्यासोबत मी ते 5 पदार्थ शेअर करणार आहे, जे 5 पदार्थ तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमधून काढून टाकायचे आहेत, अजिबात घ्यायचे नाहीत. त्या व्यतिरिक्त तुम्ही काय पर्याय घेऊ शकता हे देखील तुम्हाला सांगणारच आहे. पण तुम्हाला हे पदार्थ माहीत नसणार याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे 5 पदार्थ कोणते आहेत ते आपण लगेचच जाणून घेऊयात, जे तुम्हाला तुमच्या आहारातून वर्ज्य करून टाकायचे आहेत. हे 5 पदार्थ इतके घातक आहेत जे तुमची चरबी वाढवतात. चला तर मग जाणून घेऊयात आपण आता ते 5 पदार्थ जे हेल्दी दिसतात पण आहेत खूप घातक आणि याचा परिणाम तुमच्या शरीरावरती खूप वाईट होऊ शकतो. सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे फ्लेवर्ड दही. फळांचा अर्क वापरून बनवलेलं हे दही हे दिसताना खूप हेल्दी वाटतात, पण त्यामध्ये हिडन शुगर असते, भरपूर वेगवेगळ्या प्रमाणातले प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात आणि हे तुमचं वजन वाढवू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही घरगुती घरात बनवलेलं दही त्याच्यामध्ये ताजे फ्रेश फ्रूट्स ॲड केले तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये दिसणाऱ्या पदार्थांना न भूलता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बरंच काही ॲड केलेलं असतं, कारण त्या लोकांना ते पदार्थ खूप काळासाठी स्टोअर करावे लागतात. त्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये ते गोष्टी ॲड करणार, पण आपण त्या घ्यायच्या की नाही ते आपल्याला ठरवलं पाहिजे, हो ना. आता दुसरा पदार्थ तो म्हणजे ग्रॅनोला आणि सिरियल बार्स. प्रत्येक पदार्थाचा इथे फोटो दाखवणार आहे, तुमच्या लक्षात येईल तो पदार्थ कसा दिसतो. आता या पद्धतीचे जे ग्रॅनोला वगैरे असतं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या असतात, रेझिन्स वगैरे असतात किंवा बरंच काय काय असतं. आणि प्रोटीन बार्स म्हणजे जे रेडीमेड प्रोटीन बार म्हणून तुम्ही जिम लवर असाल किंवा तुम्ही खाऊ शकता, अशा पद्धतीने बरेच ॲड आपण पाहतो. डीमार्टमध्ये वगैरे गेलो तरी तिथे ते ठेवलेले असतात. प्राईस त्याची खूप जास्त असते बरं का, 60-70 रुपये, 80 रुपयाला एवढीशी छोटीशी जेवढी आपली चिक्की मिळते तेवढा तो प्रोटीन बार मिळतो.
काय गरज एवढं महागड्या गोष्टी खाण्याची। एनर्जी स्नॅक म्हणून विकलेल्या जाणाऱ्या या बार्समध्ये रिफाइंड कार्ब्स, शुगर, ऑइल भरपूर असते आणि जे आपल्या शरीरामध्ये चरबी साठवतात। यापेक्षा तुम्ही काय करा, घरामध्ये शेंगदाणे वगैरे आणा, पीनट बटर आणा, जे काही तुम्हाला आणू शकता घरगुती आणा, त्यात बदाम वगैरे, काजू वगैरे ॲड करा आणि अशा पद्धतीचे प्रोटीन बार तुम्हाला बनवायचेच आहेत तर फ्रेश तुम्ही घरामध्ये बनवा आणि ते स्वतः खावा। तुमच्या मुलांसोबत, तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, सगळ्यांसोबत शेअर करू शकता। त्यामुळे बाहेरच्या या घातक पदार्थांपासून तुमचा देखील बचाव होईल, चरबी अजिबात साठणार नाही। यानंतर आपला नेक्स्ट पदार्थ तिसरा, तो म्हणजे भरपूर चीज टाकून केलेले हेल्दी सॅलड। सॅलडचा डाएटमध्ये समावेश करणे म्हणजे हा एक हेल्दी पर्याय आहे। हा वजन कमी करण्यासाठी मदत करतो। पण फळे आणि भाज्या भरपूर असलेल्या सॅलडमध्ये जेव्हा आपण सजावटीसाठी किंवा चवीसाठी एक्स्ट्रा भरपूर प्रमाणामध्ये चीज घालतो तेव्हा आपण त्याच्यातल्या कॅलरीज वाढवत असतो। चीज अनहेल्दी आहे असं मी म्हणणार नाही, पण आपल्याला वजन कमी करायचे, फॅट कमी करायचे, तर चीजचं प्रमाण जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ॲड कराल तर ते कुठेतरी तुमच्या चरबी साठण्यामागचं रिझन बनतं। तर आपण ब्रेडचे तुकडे वगैरे ॲड करतो तर या सगळ्यामुळे आपण त्याच्या कॅलरीज ज्या आहेत त्या डबल करत असतो आणि या डबल कॅलरीजमुळेच कुठेतरी आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये अडथळा येऊ शकतो। उपाय काय तर ऑलिव्ह ऑइल, दही किंवा लिंबू वापरा मस्तपैकी आणि त्याच्यासोबत तुम्ही ते सॅलड एन्जॉय करा। बाकीचं प्लीज एक्स्ट्राचं काही ॲड करू नका। नेक्स्ट आपला पदार्थ चौथा, तो म्हणजे स्मूदी आणि ज्यूस। स्मूदी आणि ज्यूस हे वजन कमी करण्याच्या प्रवासात अर्थातच हेल्दी वाटतात आणि हेल्दी आहेत देखील, पण बाजारात मिळणारे जे रेडीमेड स्मूदी किंवा ज्यूसेस आपण पितो तेव्हा त्याच्यामध्ये सोड्यापेक्षा जास्त ही एक्स्ट्रा ॲडेड शुगर असते आणि ही साखर जी आहे त्याच्यात ॲड केलेली ती आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढवते आणि अर्थातच याच्यामुळे चरबी साठण्याची समस्या आपल्याला जाणवते। इतकंच नाही तर हे स्मूदी ज्यूसेस आपली भूक देखील वाढवतात आणि एक्स्ट्राच्या कॅलरीज आपल्याकडून खाल्ल्या जातात। उपाय काय, तरी तुम्ही बिना साखरेची स्मूदी बनवा, बिना साखरेचे ज्यूसेस बनवा। रेडीमेड आणण्यापेक्षा तुम्ही फ्रेश बनवा आणि त्याचं तुम्ही सेवन करा, तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळू शकतो। आता आपला शेवटचा पदार्थ पाचवा, तो म्हणजे ट्रेल मिक्स। हा एक प्रकारचा वेट लॉसचा स्नॅक आहे, सो कॉल्ड स्नॅक्स आपण म्हणतो तशा पद्धतीचा हा वेट लॉसचा एक स्नॅक आहे, ज्याच्यामध्ये सहसा ग्रॅनोला, सुकामेवा, दाणे आणि कधी याच्यामध्ये कॅन्डीज देखील ॲड केलेल्या असतात। इथे मी इमेज प्रत्येकाची शेअर करते, इमेज पाहिली की तुमच्या लक्षात येईल की तो पदार्थ नेमका कसा दिसतो। दाणे आणि सुकामेवा हे ऑलरेडी हेल्दी असतातच, पण या अशा पद्धतीच्या ट्रेल मिक्समध्ये बऱ्याचदा साखर, चॉकलेट बीट्स आणि भरपूर प्रमाणामध्ये चॉकलेट बीट, साखर आणि मीठ हे भरपूर प्रमाणात असतं। या सगळ्यामुळे याच्या कॅलरीज ज्या आहेत त्या खूप प्रमाणामध्ये वाढतात आणि या सगळ्या पदार्थांमुळे आपली चरबी साठते। म्हणून मंडळी, तुम्ही देखील तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये जर हे 5 पदार्थ घेत होता आणि तुम्हाला माहीतच नव्हतं की याच पदार्थांमुळे तुमचं वजन कमी होत नाहीये, तुमची चरबी वाढत आहे, तर तुम्ही आता सावध व्हा। हे पदार्थ खाणं लवकरात लवकर बंद करा आणि मग बघा 15 दिवसातच तुमच्या शरीरामध्ये बदल यायला सुरुवात झालेली असेल। मग तुम्ही पण जर 15 दिवस हे पदार्थ खाणं बंद करणार असाल, हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा की येस आय एम रेडी आणि मग तुम्हाला यातला कोणता पदार्थ खूप जास्त हेल्दी वाटत होता हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग, चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इथे जे बेल आयकॉन दिले त्याच्यावरती देखील क्लिक करा। हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात, पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। बाय।